भीष्मांच्या मनात सर्व राजकुमारांच्या उच्च शिक्षणाचा विषय सुरू होता. तेवढ्यात अर्जुन तो चेंडू घेऊन धावत दरबारात आला. तेव्हाच भीष्मांनी ओळखले की हे काम फक्त आणि फक्त द्रोणाचार्यच करू शकतात. भीष्म स्वतः त्यांना सन्मानाने दरबारात घेऊन आले. द्रुपद राजाने त्यांचा जो अपमान केला होता ती सर्व हकीकत द्रोणांनी भीष्मांना सांगितली. द्रुपद राजाचा सूड घेण्याची आपली इच्छाही द्रोणांनी बोलून दाखवली. भीष्म त्यांना म्हणाले, तू अगदी योग्य ठिकाणी आला आहेस. माझ्या 100हूनही अधिक नातवांना धनुर्विद्या शिकायची आहे. जर तू हे काम स्वीकारलंस तर माझा खूप मोठा सन्मान झाला असेच मी समजेल. आपल्या उद्दिष्टपूर्तीच्या दृष्टीने आपल्याला ही फार मोठी संधी मिळाली असेच द्रोणांना वाटले. विदुर धृतराष्ट्राला म्हणाले, महाराज, राजकुमारांच्या शिक्षणाचा प्रश्न सुटला आहे. मी गुरु द्रोण यांना विनंती करतो की त्यांनी ही जबाबदारी स्वीकारावी. धृतराष्ट्र म्हणाले, परंतु माझ्या काही अटी आहेत. पहिली अट, कुरुवंशातील राजकुमारांनाच फक्त तुम्ही शिक्षण देऊ शकता, ते सोडून इतर कोणालाही नाही. गुरुद्रोण बोलले, मान्य, पण त्याला एक अपवाद आहे. माझा पुत्र अश्वत्थामा, तो माझ्यासोबतच राहतो, त्यामुळे तो राजकुमारांसोबतच शिक्षण घेईल. धृतराष्ट्र बोलले, त्याला आमची हरकत नाही. दुसरी अट, हस्तिनापूरजवळच सर्व सोयींनी युक्त असा एक आश्रम उभारण्यात यावा. द्रोण म्हणाले, आश्रम बनेल, परंतु तो हस्तिनापूरपासून कोसो दूर असेल, जेणेकरून राजकुमारांचा इतर कुणाशीही संपर्क येणार नाही. जोपर्यंत त्यांची शिक्षा पूर्ण होत नाही तोपर्यंत ते तिथून बाहेर पडणार नाहीत. धृतराष्ट्र चिडून म्हणाला, सर्व राजकुमार जे शिक्षण घेतील ते हस्तिनापूरमध्ये राहूनच घेतील. द्रोण म्हणाले, हे शक्य नाही. जोपर्यंत सोनं अग्नीत तापत नाही तोपर्यंत ते शुद्ध होत नाही. त्याप्रमाणेच जोपर्यंत विद्यार्थी सर्व सुखसोयींचा त्याग करत नाही तोपर्यंत तो ज्ञान प्राप्त करू शकत नाही. धृतराष्ट्र म्हणाला, कुरुवंशातील राजकुमार हे खरं सोनं आहे. त्यांना शुद्ध करायची गरज नाही. त्यांना फक्त जळाळी द्यायची आहे. आणि हे काम जर तुम्ही करू शकत असाल तर तुम्हाला हवे तितके धन प्राप्त होईल. द्रोण म्हणाले, क्षमा करावी महाराज, धनप्राप्तीसाठी माझे ज्ञान विकाऊ नाही. इतके बोलून ते राजदरबारातून बाहेर पडले. भीष्म रागानेच धृतराष्ट्राकडे गेले आणि त्याला रागावून म्हणाले, धृतराष्ट्र, चूक नाही, गुन्हा झाला आहे. तुझ्याकडून नाही तर तुझ्या दुर्योधनाकडून. भीमाच्या बाबतीत जे त्याने केलं ते माफ करण्यायोग्य नाही. एक राजा म्हणून तू आता निवाडा केला पाहिजेस. तेव्हा धृतराष्ट्र घाबरून म्हणाला, नाही तातश्री, दुर्योधन मुद्दाम नाही करू शकत असं. एकदा मला माफ करा, मी नाही निवाडा करू शकत याचा. माझा पुत्र आहे तो. आणि रडू लागला. तातश्री, तुम्ही जे म्हणाल ते सर्व मी ऐकेल, पण माझ्या पुत्राला एक वेळा माफ करा. भीष्म म्हणाले, ठीक आहे, मग तुझ्या पुत्राला तुझ्यापासून 12 वर्ष दूर ठेव. त्यांना गुरुद्रोणांच्या आश्रमात शिक्षणासाठी पाठव. धृतराष्ट्र नाईलाजानेच मुलांना पाठवायला तयार झाला. आपल्या मुलांपासून 12 वर्ष दूर होण्याची कल्पनाच त्याला सहन होत नव्हती. कृपाचार्यांनी शुभमुहूर्त पाहिला. त्या दिवशी सर्वजण धनुर्विद्या आणि शिक्षणासाठी गुरु द्रोणाचार्यांच्या आश्रमामध्ये जाण्याकरिता निघाले. गुरुकुलात जाताना कुंती सर्वांना म्हणाली,
खूप अभ्यास करा आणि एक योद्धा म्हणून या. मी तुमची वाट बघत आहे. काळजी घ्या एकमेकांची. जे पण मिळेल ते सर्वांनी मिळून मिसळून घ्या. मग तो आनंद असो की दुःख, आशीर्वाद असो की शिक्षा. हातांच्या 5 बोटांप्रमाणे नेहमी एकत्र राहा. जेव्हा 5ही बोटे एकसाथ मिळतात तेव्हा मूठ तयार होते आणि ती कुणीही उघडू शकत नाही. सर्वांनी तिला चरणस्पर्श केला आणि गुरुकुलात जाण्याकरिता निघाले.